तुम्ही म्हणजे पायी चालल्या होत्या का गाडीवर होत्या? त्यांनी पूर्ण अटॅक केला तर मागून नाही, साईड केला. मग तुम्ही काय प्रतिसाद त्यांना? माझ्या हातात पिशवी होती ना, मी त्याला मारली आणि मग तरी पण तो हे सुटल्यावर परत पुढं आमच्या पाठीमागे. कुठल्या साईडला जाणार हा प्रकार? कबाडवाडी साईडला, इकडे साईडला येताना. तुम्ही राहायला कुठे? पिंपळगाव. सिद्धनाथ. आता तुमची प्रकृती कशी आहे? आता बरी आहे. डॉक्टरांची ट्रीटमेंट तुम्हाला कशी आहे? चालेल. ते लक्ष देतात का तुमच्याकडे? आता काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही? एकंदरीत तुमची तब्येत सगळे दिसत दाखवायचं. तुम्हाला या संदर्भात तुम्हाला काय बोनस वाटतं की बिबट्याने हल्ला केलाय, की यासाठी सरकारने काय करायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? आता कसं आहे, बिबट्या म्हटलं की आता बिबट्या हा आपला राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे तर खरं पाहिलं तर आपलं संरक्षण आपण चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. जसं रात्री यांनी चांगल्या पद्धतीनं प्रतिकार केला आणि अशाच पद्धतीनं प्रतिकार वाघाला करायला पाहिजे. आपण आपल्या संरक्षणात चांगल्या पद्धतीनं किंवा रात्रीचं फिरता वेळेस आपण जरा व्यवस्थित आणि अंधाराचं जास्त फिरणं योग्य नाही, पण तरी काही कामानिमित्त आपल्याला जावंच लागतं. सरकारने पण त्याला केलं पाहिजे आणि थोडंसं सरकारने संरक्षण द्यायला पाहिजे. या दृष्टिकोनातून थोडं संरक्षण द्यायला पाहिजे असं आहे.